कारण की सर्वसामान्य जनतेचा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा, तोच हिरावला घेत जातोय, तो चोरीला जातोय. जे मतदार वेळोवेळी मतदानाचा अधिकार बजावतात त्यांना आपण बघू शकता गेल्या 4-5 वर्षामध्ये त्यांचे मतदानाचे अधिकारच गायब झालेले आहेत. आणि म्हणून आम्ही वेळोवेळी सांगतोय, नुसतं बोलून नव्हे तर सन्माननीय आदित्यसाहेब असतील, राजसाहेब असतील, यांनी मतदार याद्यांमध्ये काय घोळ आहे हा वेळोवेळी दाखवलेला आहे आणि त्याच्याच विरुद्ध आजचा हा मोर्चा आहे. आजचा मोर्चा म्हणतात राजन विचारे स्वतः देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाहायला तर मोठ्या संख्येने आज मोर्चेकरी मोर्चामध्ये सामील होणारे सामान्य नागरिक देखील असणार आहेत. तुम्ही लोकसभेच्या वेळेस यादीमधला घोळ दाखवला, विधानसभेमध्ये दाखवलं, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येतात. राहुल गांधी असेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असेल, यांनी देखील दाखवलं. का वाटतं मतदान यादीतला घोळ नाहीसा होईल का? मला वाटतं आता लोक रस्त्यावरती उतरलेत आणि हा शेवटचा इशारा आहे. जर तुमच्या पद्धतीने ही लोकशाही जर तुम्ही तुडवणार असाल पायदळी आणि जे संविधान खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल, ही सत्याची लढाई आम्ही लढतो आणि सत्याचा मोर्चा करतोय. हे संविधान वाचण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी. आणि आज तुम्ही बघितलं असेल, आज सर्वांना रस्त्यावर उतरून ते स्वतःच्या हक्कासाठी यायला लागते. आणि हे सरकार आहे त्यांची केंद्रात आहे, राज्यात आहे, परंतु ज्या पद्धतीने मनमानी त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून या लोकांना जर धडा खऱ्या अर्थाने जर शिकवायचा असेल तर मला वाटतं लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला पाहिजे. निषेध करत आहे. या अगोदर देखील भ्रष्टाचारावर तुम्ही ठाण्यामध्ये मोर्चा काढला होता. त्यामुळे शासनाला असेल या निवडणूक आयोगाला जाग यायला वेळ उशिरा लागतो. लोकशाही तुम्ही बघितलं असेल, आज लोकशाहीच्या माध्यमातून आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक माणसाला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर यावं लागतंय. आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिकेमध्ये ज्यावेळेला मोर्चा आम्ही काढला त्यावेळेचं तुम्ही परिस्थिती तुम्ही जर बघितलं असेल तर त्यावेळेला भ्रष्टाचाराच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जो काय हे होतोय, भ्रष्टाचार होतोय, त्यातला सर्वात मोठा भ्रष्टाचार या ठाणे जिल्ह्यात होतोय. आणि सातत्याने 3 वर्ष नंबर 1 झालेलं आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याचा काय अधिकार नाही. मला वाटतं यावेळेला लोक रस्त्यावर उतरून यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही.